नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी ज्ञानमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मला माहिती आहे आपल्यापैकी बहुतेकांची गव्हाची कापणी आता झाली असेल आणि शेत मोकळं झालं असेल. पण मग आता या मोकळ्या जमिनीचं काय करायचं? यातून भरघोस नफा कसा कमवायचा? आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण नेमकं याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. पण हो, पुढे जाण्याआधी आपल्या शेतकरी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे अशीच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग थेट मुद्द्यावरच येऊया. तुमची गव्हाची कापणी झालीये आणि शेत असं रिकामं पडलंय, बरोबर ना? हाच तो क्षण असतो जेव्हा प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच विचार येतो. जेव्हा आपण आपल्या रिकाम्या शेताकडे पाहतो तेव्हा मनात विचारांचं काहूर माजतं. आता पुढे काय करायचं? या मोकळ्या जमिनीचं सोनं कसं करायचं? कारण आपला एक निर्णय आपलं पुढचं संपूर्ण आर्थिक गणित ठरवतो. त्यामुळे योग्य निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे. आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपण अशा काही खास पिकांबद्दल बोलणार आहोत ज्यांना खर्च कमी लागतो, वेळही कमी लागतो, पण त्यातून मिळणारा नफा मात्र भरघोस असतो. चला तर मग हे तीनही निकष पूर्ण करणारी जादूची पिकं कोणती आहेत ते पाहूया. आजच्या आपल्या या चर्चेचा हा एक छोटासा रोडमॅप आहे. आपण आधी जमिनीच्या तयारीपासून सुरुवात करणार आहोत, जो सगळ्यात महत्त्वाचा पाया आहे. त्यानंतर आपण कोथिंबीर आणि गवार यांसारख्या झटपट उत्पन्न देणाऱ्या पिकांची माहिती घेऊ. मग दुधी आणि भेंडी या बाजाराच्या राजांविषयी बोलू आणि शेवटी पालकाचं महत्त्व समजून घेऊ. या सगळ्या माहितीमुळे तुमचं भविष्य नक्कीच फायदेशीर ठरेल. तर आपल्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान, सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की उन्हाळ्यात ह्या रिकाम्या जमिनीचा वापर करून चांगलं उत्पन्न कसं मिळवायचं. आपल्याला अशी पिकं शोधायची आहेत ज्यांना फक्त बाजारात मोठी मागणीच नाही तर भावसुद्धा चांगला मिळतो. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, कोणत्याही पिकाच्या यशाचा पाया म्हणजे जमिनीची योग्य तयारी. आणि याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नाडला बाबा कृषी फार्मचे तज्ज्ञ बनवारीजी. त्यांच्या मते भाजीपाला पिकांसाठी जमिनीच्या मशागतीत अगदी कोणतीही तडजोड करून चालत नाही. चला त्यांचे महत्त्वाचे सल्ले पाहूया. गहू काढल्यानंतर जमिनीला नव्या पिकासाठी तयार करण्याच्या ह्या 3 सर्वात महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. यातली एकही पायरी आपल्याला चुकवून चालणार नाही. या 3ही पायऱ्या म्हणजे आपल्या यशाचा राजमार्ग आहे. तर पहिली आणि सगळ्यात पहिली पायरी आहे खोल नांगरणी. जमीन अजून ओलसर व्हायच्या आत म्हणजे कोरडी असतानाच कल्टिवेटरने चांगली खोल नांगरणी करून घ्यायची. यामुळे होतं काय की जमिनीच्या खालचा जो कडक झालेला थर असतो तो फुटतो, मोकळा होतो आणि आपली जमीन मोकळा श्वास घेऊ लागते. आता दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची पायरी सेंद्रिय खत. भाजीपाल्यासाठी हे अनिवार्य आहे, याच्याशिवाय पर्याय नाही. प्रति एकर कमीत कमी 3 ट्रॉली चांगलं कुजलेलं शेणखत टाका. याचं कारण खूप सोपं आहे. रासायनिक खतांमुळे जमीन सिमेंटसारखी घट्ट होते, पण शेणखत जमिनीला स्पंजसारखं भुसभुशीत ठेवतं, ज्यामुळे भाजीपाल्याची नाजूक मुळं जमिनीत सहज वाढू शकतात. आता या स्लाइडमधील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे कार्बोफ्युरॉनचा वापर. हे एक प्रकारचं आपल्या पिकाचं विमा कवच आहे, हेल्थ इन्शुरन्स आहे. भाजीपाल्याच्या मुळांवर गाठी तयार होण्याचा एक मोठा धोका असतो, ज्यामुळे झाडाची वाढ पूर्णपणे थांबते. कार्बोफ्युरॉन मुळांना त्या रोगापासून वाचवतं आणि आपलं झाड निरोगी तंदुरुस्त राहतं. चला तर मग आता वळूया त्या 2 पिकांकडे जी तुम्हाला कमीत कमी वेळेत छप्पर-फाड नफा मिळवून देऊ शकतात. हो, कोथिंबीर. आश्चर्य वाटलं ना? पण हे 100% खरं आहे. उन्हाळ्यात कोथिंबीरीची मागणी प्रचंड वाढते, कारण या कडक उन्हामध्ये कोथिंबीर उगवणं खूप जणांना जमत नाही. त्यामुळे बाजारात तिचा मोठा तुटवडा निर्माण होतो. आणि आपल्याला तर माहिती आहे, जेव्हा मागणी वाढते आणि पुरवठा कमी असतो तेव्हा भाव थेट आकाशाला भिडतो. उन्हाळ्यात कोथिंबीरीला तब्बल 100 ते 200 रुपये प्रति किलोपर्यंतचा भाव अगदी सहज मिळू शकतो. जरा विचार करा, यातून किती जबरदस्त नफा होऊ शकतो. तर उन्हाळ्यात यशस्वी शेतीची गुरुकिल्ली काय आहे? ती आहे लागवडीची योग्य पद्धत. इथे आपण सपाट वाफे किंवा उंच बेड वापरणार नाही, तर वापरणार आहोत नाली पद्धत. म्हणजे बियाणं उंच वाफ्यावर न लावता नाल्यांच्या किंवा सरीच्या तळाशी लावायचं. यामुळे मुळांच्या आजूबाजूला थंडावा राहतो, ओलावा टिकून राहतो, जे पिकाच्या वाढीसाठी अक्षरशः संजीवनी ठरतं. आपलं दुसरं हुकमी एक्का पीक आहे गवार. आणि हिचं वैशिष्ट्य काय माहितीये? हिची तोडणी खूप लांब काळ चालते. म्हणजे उन्हाळ्यात सुरू झालेली तोडणी अगदी पावसाळ्यापर्यंत चालू राहते.
याचा सरळ अर्थ म्हणजे तुमच्या घरात पैशांचा ओघ सतत अविरत सुरू राहतो. गवार लावताना एक गोष्ट कटाक्षाने लक्षात ठेवा, 2 नाल्यांमध्ये 3 फुटांचं अंतर ठेवणं खूप महत्वाचं आहे. बरेच शेतकरी बियाणं फेकून लावण्याची चूक करतात, पण त्यामुळे तोडणी करणं एक मोठी डोकेदुखी होऊन बसतं आणि झाडांचं नुकसान होतं ते वेगळंच. 3 फुटांचं अंतर ठेवलं की तोडणीच्या वेळी आपल्याला फिरायला सोपं जातं, काम पटापट होतं. आता प्रश्न येतो की कोणती गवार लावायची, देशी की चिकणी? इथे जास्त विचार करण्याची गरजच नाही. जास्तीत जास्त नफ्यासाठी डोळे झाकून देशी गवारच लावा, कारण बाजारात याला मागणी जास्त आहे, भाव चांगला मिळतो आणि महत्वाचं म्हणजे उत्पादनही जास्त निघतं. चला, आता पुढे जाऊया आणि उन्हाळी बाजाराच्या 2 खऱ्याखुऱ्या राजांची ओळख करून घेऊया. ही अशी पिके आहेत जी जास्त काळ चालतात आणि नफाही भरघोस देतात. आपलं तिसरं पीक आहे दुधी भोपळा. याची लागवड सुद्धा त्याच आपल्या यशस्वी नाली पद्धतीनेच करायची आहे. पण इथे एक मोठा आणि खूप महत्वाचा फरक आहे, जो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुधी भोपळ्यासाठी 2 नाल्यांमध्ये तब्बल 15 फुटांचं अंतर ठेवावं लागतं आणि 2 रोपांमध्ये 2 फुटांचं. आता तुम्ही म्हणाल, एवढं अंतर का? कारण त्याचे वेल एखाद्या मोठ्या साम्राज्यासारखे पसरतात आणि त्यांना वाढायला, पसरायला भरपूर मोकळी जागा लागते. दुधीला जरी साधारण 10-15 रुपये किलोचा भाव मिळाला तरी तो फायदेशीरच ठरतो. पण खरी मजा येते उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला. जेव्हा मागणी वाढते तेव्हा याचा भाव 25 ते 40 रुपयांपर्यंत सहज पोचतो आणि तेव्हा शेतकऱ्याला अक्षरशः जॅकपॉट लागतो. आणि आता आपलं चौथं पीक, भेंडी, जिला भाज्यांचा राजा असंही म्हटलं जातं. याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यावर कीटकनाशके किंवा इतर फवारण्या खूप कमी लागतात. याचा थेट अर्थ म्हणजे तुमचं उत्पादन खर्च वाचतो आणि तुमचा निव्वळ नफा वाढतो. आणि हे चित्र बघा, भेंडीच्या पिकाचं जलद चक्र किती सुंदरपणे दाखवतंय. लागवड केल्यापासून फक्त 2 महिन्यात पहिली तोडणी सुरू होते आणि त्यानंतर तुम्ही 1 दिवसाआड तोडणी करू शकता, ज्यामुळे तुमच्या हातात सतत पैसा खेळता राहतो, घराची आर्थिक गाडी रुळावर राहते. आता आपल्या यादीतील शेवटचं पण तितकंच महत्वाचं पीक ते म्हणजे पालक. उन्हाळ्यात पालेभाज्यांची मागणी कायम टिकून राहते आणि पालक म्हणजे जणू काही हिरवं सोनंच आहे. पुन्हा एकदा, उन्हाळ्यात पालकासाठी सुद्धा आपली यशस्वी नाली पद्धतच सर्वोत्तम ठरते. जर तुम्ही सपाट वाफ्यावर पालक लावला तर त्याची पानं तीव्र उन्हामुळे करपून जातात, पिवळी पडतात. पण नाली पद्धतीत ती सुरक्षित राहतात, हिरवीगार राहतात आणि त्यांची वाढ जोमदार होते. पालकाचं आणखी एक जबरदस्त वैशिष्ट्य म्हणजे एकदा लागवड करा आणि प्रत्येक कापणीनंतर योग्य खत व्यवस्थापन करा. असं केल्यास तुम्ही त्याच पिकाची 4 ते 5 वेळा कापणी करू शकता. याचा अर्थ एकदा गुंतवणूक करा आणि त्यावर अनेक वेळा परतावा मिळवा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण जी सगळी माहिती घेतली त्याचा सारांश पाहण्याची वेळ आली आहे. लक्षात ठेवा, ह्या 5 भाज्यांमध्ये तुमचं फायदेशीर भविष्य घडवण्याची प्रचंड ताकद आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर ही 5 पिकं आहेत आपली उन्हाळी फायदेशीर यादी. कोथिंबीर, गवार, दुधी, भेंडी आणि पालक. ही सर्व कमी देखभालीची आणि जास्त मागणी असलेली पिकं आहेत जी गहू काढणीनंतर तुम्हाला हमखास नफा मिळवून देऊ शकतात. जाता जाता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या 5ही पिकांमध्ये उन्हाळ्यात यश मिळवण्यासाठी एक समान एकच गुरुकिल्ली आहे आणि ती म्हणजे नाली पद्धत. ही पद्धतच तुमच्या यशाचा मजबूत पाया ठरू शकते. आणि शेवटी तज्ज्ञ बनवारीजी यांचा हा आत्मविश्वास देणारा संदेश लक्षात ठेवा. या 5 भाज्या या उन्हाळ्यात रेकॉर्ड तोडणार आहेत. हाच विश्वास मनात ठेवून कामाला लागा. यश तुमचंच आहे. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती इतर शेतकरी बांधवांसोबत नक्की शेअर करा. आणि हो, आपल्या शेतकरी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जवान, जय किसान.